कालच्या वाराधुनी ना वाडीमध्ये लगेच आंबे पडले होते, तर ते वेचून आता घरी घेऊन जातोच म्हटलं, तर तेवढ्यात मामाचा कॉल आला. त्यानं आंबे विकायला नेलते, पण वजन काटाच घरी बोलला होता. तर ते आंबे घरी ठेवून पटकन त्याला वजन काटा नेऊन दिला, कारण त्याची गिराईक त्याची वाट पाहत होते. दुपारी वर तर फिरत होतो तर बम आबाळ आलं होतं. म्हटलं पाणी येते आता, पण त्याच्या पहिले एक गावचा फेरफटकाच मारून येऊ म्हणलं. तसंही काम कोणते आहे मले, म्हणून आद्याबाईच्या कोटाकडे आलो. तर हे गाय मला गुर्रवूनच पाहत होती, पण आद्याबाई म्हणे तू माया मारकुंड्या बैलाले हातच लावून दाखव म्हणे, हिम्मत असन तर. मग का मी बी गावातला हो बैल तर मला ओळखतच असन. मी गेलो त्याला हात लावाले, पण त्यानं आपल्याला काहीच नाही केलं. आद्याबाई विचारात पडला, माहित नाही याले काऊन सिंग नाही मारलं म्हणून. बाकीच्या आईले तर तो हातच नाही लावू देत, पडकन सिंगच मारते. मी त्याच्या पुनर्जन्मीचे दोस्त असन म्हणून त्यानं मला काही नाही केलं. मग तिथून एका सोबत्याच्या वावरात आलो. त्यानं सरकी लावली होती, ते बी उन्हातानामध्ये. आता ते सरकी निघाली का नाही म्हणून पाहिले जातो म्हणलं, पण त्याच्या वावरात एक टाकं होतं. आम्ही जाता जाता प्लॅन बनवला का एखाद्याला त्याच्यात आपटाचं म्हणून. तिथं गेल्यावर कॅमेरा बिन सुरू केलता, पण ससाबाई जड असल्या कारणाने तो तिथून हालूच नाही शकला आणि पडता पडता वाचून गेला. वावरातली सरकी पण चांगली आली होती आणि आज रात्री पाणी पडला का अजून जमून जाते वावरवाल्याचं. तर चला तुम्हाला उद्या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका आपल्याच्या माणसाला.